हॅलो गाईज, स्वागत झालं ब्लॉगमध्ये. तर बघा, मी कारामध्ये करून बसलो आहे. माझा हात तुटला आहे आणि मला असं पायाला पण लागला आहे. तर मला काल दुपारी माझा ॲक्सिडेंट झाला, दुपारी नाही सकाळी 11 वाजता. तर माझ्यासोबत सार्थक मात्र स्वतः होते, त्याला काहीच नाही झालं आहे. त्यांचा नशीब चांगला होता आणि मला थोडासा लागला आहे, जरा इथं क्रॅक आहे, फ्रॅक्चर आहे. तर आहे ॲडमिट आहे मी, ऑपरेशन झालं आहे. आणि बऱ्याच दिवसाला ब्लॉग बघायला भेटत होतं. त्याचं कारण हेच आहे, कारण की ब्लॉग आता एडिट करायला नाही भेटेल, नाही एवढं सांगू शकत नाही. आणि मी सकाळी पडलो 11 वाजता आणि एक माझा मित्र आहे खास, जय भाई, तर तुम्ही खूप वेळा माझ्या ब्लॉगमध्ये बघितला आहे. त्याने मला फोन करून विचारला, भाई ऑपरेशन झालं का, कसं आहे. पण त्यांनी रात्री 8 वाजता पण फोन केला मला, का भाई तब्येत कशी आहे, काय आहे. आणि बिचाराचा 9 वाजता पण ॲक्सिडेंट झाला त्याचा. त्याने मला फोन केला, बिचारा बघा आता त्याचा पण ॲक्सिडेंट झाला, त्याच्या पाय एकदा लागला. त्याच्या पायाच्या टोप्यामध्ये जवळजवळ 3 तुकडे झाले ते हाडीचं. त्याला पण स्क्रू टाकून ऑपरेशन करायचं आहे बिचाराला. 8 वाजता आंघोळ गेली नाही, आंघोळ बिंघोळ कुठे काय असंच आहे. मला भेटायला मदत आला आमच्या. भाई ऐकर, भाई ऐकर, ऐका कर. मला जरा शिरा बिरा घेऊन आलाय, कपडे बिपडे घेऊन आला मला घालायला. मी टॉवरवरती टॉवरवरतीच बोलतोय. भाईने मला विचाराने 8 वाजता फोन केला, तर तब्येत कशी आहे म्हणून मला बघायला येणार होता. परीक्षाला यायला वळून ठोकला, पाय कसा सुद्धा तुम्हाला काय सांगतो. मी बाजूला ह्याच्यामध्ये वॉर्ड नंबर 4मध्ये मी आहे. मी वॉर्ड नंबर 3मध्ये याला. आता रात्रीच ऑपरेशन झालं असता, पण त्याला लेट आला. 9 वाजता डॉक्टर नव्हतं. दादा आता ऑपरेशन आहे 2:30 वाजता. बघू, भाई पण लवकर ठीक होईल. त्याला पण बेड रेस्ट आहे महिनाभर. मला पण बेड रेस्ट महिनाभर आहे, पण मला 3-4 महिन्यामध्ये कवर होईल असं सांगितलं आहे. कारण की थोडेसे एक प्लेट टाकले, पण त्याला पण स्क्रू टाकायचे असं मला वाटतं. डॉक्टर म्हणजे 3 स्क्रू टाकायचे. तर बघू कसा काय ब्लॉग बनते. सुरुवात तर केले, कधी एडिट होईल कधी टाकीन मला माहिती नाही. हातचा दुखतोय, कसा धप्पा आहे. बिचाराने मला 8 वाजता फोन केले, 7:52 मला फोन केला रात्री. आणि 9 वाजता भाईला रिक्षावाला ठोकून गेला. आणि ते टिंबर शीट होतं, पण म्हणजे गावातच होतं, थांबलं होतं, गाडीवरती उभं होतं. रिक्षावाला आला आणि याला टॉपर रेंगमध्ये येऊन पुढच्याला काय येत नव्हता, मागच्याला पण काय येत नव्हता. पण याला बघा इथे गाड्या असतं तर बघा. नशीब माझा हेल्मेट होता. हेल्मेट नसताना तर डोका बिका लागला असता. म्हणजे डोक्याला लागला आहे, डोक्याला पण लागलं ना बघा. जर माझं पण हेल्मेट नसताना तर मी तर घासत गेलो होतो. माझा पूर्ण सोल पडला असता, कान पाठ. तर फक्त पायाला लागला आहे, सोल पडला आहे आणि हाताला लागला आहे. मला दाखवतो जरा धरा काय पडत आहे बघा. इथं सोल पडला आहे, मला दिसत असेल. आणि थोडासा खांद्यावर एकदम नॉर्मल आहे, खांदी पायावर नाही. आणि पाय पूर्ण सोल पडला आणि हात फ्रॅक्चर. पडलो राईट साईडला पण हात ह्या हाताला तुटला, डावा साईडला. आमच्या स्कूटीचा ब्रेक नाही लागला. कोणची नजर लागली काय माहिती, बोलते बघा. ऐकलं का, कोणची नजर लागली काय माहिती. तर मी जिथं पडलो ना, तिथं तेजस सावंत पण पाठवला आपला मित्र, जिग्रियारमधला आपल्या ग्रुपमधला. तो पण 5-6 दिवसात त्या ठिकाणी पडला. पण त्याला काय झालं, त्याचा मोबाईल फुटला फक्त आणि माझा हात तुटला. ठीक आहे, आता फक्त प्रे करा का लवकर बरा होईल, दुसरं काय नाही. मम्मी पण आमची रात्रभर वस्तीला होती. मम्मी, सार्थक, उमेश आणि मावशी होती आमची. आम्ही मस्त सकाळी 5 पर्यंत जागा होतो. 6ला झोपलो, लगेच 7ला उठलो. झोपच येईना हॉस्पिटलला कधी. हात पण झोपत होता आणि भाईसोबत, भाईचा पप्पा होता आणि भाई होता. चला तुम्हाला नंतर भेटू, कधी ब्लॉग एडिट होईल काय माहिती नाही मला. तुम्हाला नंतर भेटू. बाय बाय. भाई पण लवकर ठीक होईल. भाईला पण प्रे करा तर भाई लवकर ठीक व्हायला पाहिजे. त्याला जरा जास्त बेड रेस्ट आहे. त्याचा पायाला लागले म्हणून मला चालतं तरी येतं, त्याला चालतं पण येत नाही. आणि आपला आशिक भाई पण इकडे बसलाय, फोनवरती बोलतोय. तर बघा, ही 14 जण आज होती माझ्यासोबत. आणि मावशी पण आतमध्ये. तर तुम्हाला नंतर भेटू. काहीच लय बोललो. गाडी जास्त चालवा, हेल्मेट घाला, बाकी ठीक आहे. नशिबात आहे ते होणारच आहे. कारण की सार्थक मला डबल शीट होतं, पण सार्थकला काय नाही झालं, नॉर्मल. सार्थक इकडे, तुझ्या हाताला काय झाले दाखव. त्या बघा डबल शीट असतो ना का, डबल शीट होता हे बघा. पण काय असं झाला, पण माझ्या एवढं झालं होतं ते. नशिबात असलं तर होतंच. जरा मी आता नाश्ता करायला, तुम्हाला नंतर भेटू. बाय बाय. तर गाईज आता मला बघायला जागू आले आणि भाऊ आलेत आणि मामा पण आले आपले. भाऊ जरा काल नव्हतं आले, भाऊ जरा कामावरती गेलं काल. जागू काल पण आली, आता पण आले. हे बघा नारळ पाणी किती आणले, 2-3 नारळ पाणी आणले, द्राक्ष आणले. मी एवढी पब्लिक आहे, बरीचशी पब्लिक येऊन गेली. मला कपडे देऊन गेले, तुम्हाला दाखवलं ना मागाशी मी. आणि भाई आहे बघा, भाईचा नाही लागला. कायच तुम्हाला नंतर भेटतो मी. जरा मला बोलतात ते, पण डर के आगे जीते, आपण सक्सेस होत दाखवू. बाय बाय. तुम्हाला नंतर भेटतो. गाईज मला इथं बसवलं आहे आणि सगळे जेवायला बसले बघा. मम्मी आहे, मावशी आहे, मामा आहे, सार्थक आणि उमेश आहे आणि मी इथं बसलो आहे.
घरात हात बांधून. जेवलो मी पण, पहिले त्यांनी मला जेवायला दिला, नंतर ते जेवायला बसले. जेवायला आहे सगळे, बोलवर जेवायला. 2 hours later. गाईत कसा झोपला बिचारा. माझी झाली सुट्टी, मी चाललो होतो घरी, पण भाईचं आता ऑपरेशन आहे, बघून घे त्याला एकदा. ऑपरेशन झालं त्याला आपण भेटू नंतर. बाय बाय कर बाई, बाय बाय. गाईत आता मी चाललो घरी. बघा गाडीत कोण कोण आहे, उमेश भाई, सार्थक भाई, आणि खास माझा मित्र नवरदेव होणार आहे तो 22 तारखेला. तो खास मला पत्रिका सोडून मला घ्यायला आलाय, अभि आणि तो. आम्ही चाललो आता घरी. मम्मी गेली रिक्षामध्ये, भाई मला खास घ्यायला आलाय. काय तो जीव आहे व्हायचा माझ्यावर. तर गाईच सुखरूप घरी पोचलो आम्ही. पात्याने सोडला घरी आणि आता आराम करते. बरीच जण येऊन बघून गेली. तर आता व्हिडिओ पण मला जमत नाही व्हिडिओ बनवायला, कारण की हात दुखते थोडासा. तर काय नाही अडवतं व्हिडिओमध्ये, आणि सांगतो तुम्हाला काय गाडी असते चालवा. नशिबात आहे तर होणारच आहे, दिल्लीला आहे तर होणारच आहे. बघा तो बिचारा जे 8वीला येते, आता पेपरला फायनल एक्झाम आहे, वार्षिक परीक्षा. पण ती पण शीट होतं ते, म्हणजे गाडीवर बसलं होतं, टेबल शीट गावातच बसलं होतं. त्या गाडीवरती उभे होते म्हणजे ते परीक्षाला येऊन ढकलणार त्याला मध्येच, आणि बाहेरचं कोरोनाच नाही लागला बाजूच्याला, पण त्याला एकटाच लागला होता. डायरेक्ट तुम्हाला दाखवला पायाचा काय झालं पण सांगितलं मी. आणि माझं असं झालं, सार्थक सोबत असून माझ्या, सार्थक माझ्या मागे बसला होता, त्याच्याकडे हेल्मेट पण होतं सार्थकडे. मी हेल्मेट घातला तरी पण माझा झाला. वर्षी तर होतंच, ते होतंच काय आता बोलून फायदा नाही. आणि आपण आता घरी आल्या बसून आहे ना, लय पाहुणे बघून गेली आपल्याला, लय जण बघून गेली. झोपायचा ट्राय करतो मी, पण झोपायला भेटतच नाही. पाहुणे चालत कंटिन्यू, आणि उचकी काय म्हणजे जात नाही. दुपारी पण तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल बघा उचकी लागली होती. आणि आता घरी आलो तेव्हा, आता ही मला वाटतं घरी येऊन दुसरी का तिसरी वेळी उचकी लागायची, आणि हॉस्पिटलला पण 3-4 वेळा उचकी लागली होती. तर काय समजता काय विषय चालू आहे उचकीचा पण. तर चला तेवढाच होता ब्लॉग आपल्याला, आता एवढाच ब्लॉग होता. तर तुम्हाला भेटतो आता उद्याच्या कुठेतरी ब्लॉगमध्ये, नंतरच्या ब्लॉगमध्ये. आता काय ब्लॉग बनवून काय माहिती नाही, कारण की हाताला पण 9 टाके आहेत. तर हात पण दुखतं आहे, आणि पाय पण दुखतं आहे, आणि हात पण दुखतं आहे. जास्त मोबाईल पण यूज करत नाही. तर चला तुम्हाला नंतर भेटतो कुठेतरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, गाडी नीट चालवा. नॉर्मलीच पडलो 10-20च्या स्पीडला, पण हात अंगा खाली गेला आणि तुकडा झाला. तर तसाच जरा तुम्ही पण हेल्मेट घाला आणि नीट गाडी चालवा. चला बाय बाय.